नावे तरी शूर एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडे पण ऐशा नावे देवाधरी जे तो भावे एर कायती बापुडे कीर अहंकाराची घोडे तुका मने जियावे सत्कीर्तीने बरवे एर कायती बापुडे कीर अहंकाराची घोडे विठ्ठला विठ्ठला शरदिंदु समाकार्य परब्रह्म स्वरूपिणे वासरा पीठनिले सरस्वती नमस्तुते विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुवासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा संसार
ओसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर. एर कायती बापुडी, कीर अहंकाराची घुडी. विठ्ठला विठ्ठला प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्यांनी जगाला भक्तीचा मार्ग दाखवला आणि ज्ञानाचं अमृत पाजवलं. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री गुरु, कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, अलंकापूर निवासी श्री संत ज्ञानोबारायांचं आवडतं व्यक्तिमत्व, ज्ञानेश प्रिय महाराष्ट्रभूषण संत श्रेष्ठ संत सम्राट जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट कर्तृत्व प्रधान अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया अनेक अभंग जगद्गुरु तुकोबारायाचे आपण पाहिलेले आहेत. कोणत्या अभंगामध्ये ज्ञानाच्या व्याख्या सांगितल्या, कोणत्या अभंगामध्ये भक्तीचे तत्व सांगितले, कुठे त्याग जप तप अनुष्ठान वैराग्य सांगितलेलं आहे. मात्र आजचा अभंग जन्माला आल्याच्या नंतर कर्तृत्व कसं करावं, जीवनामध्ये वीरपणा कसा असावा, त्याची भावना व्यक्त करतात तुकोबाराया. राजा या जगात जन्माला आल्याच्या नंतर कसं जीवन जगायचं, तुकोबारायांनी एक विषय सांगितला नाही. धन दौलत संपत्ती पैसा पद काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार शब्द स्पर्श रूप रस एक विषय जिंकण्यासाठी सांगितला नाही. तुकोबाराया म्हणतात जन्माला आल्याच्या नंतर असं जीवन जगा, असं वीरत्व दाखवा की पूर्ण संसार तुम्हाला जिंकता आला पाहिजे. जर तुम्ही हे पूर्ण संसार जिंकला तर मग तुकोबाराया म्हणतात आम्ही त्या पठ्ठ्याला वीर म्हणू. जर जन्माला येऊन हे तुम्ही केलं नाहीत तर मग काय म्हणले या समाजात, या जगात संसारामध्ये प्रपंचामध्ये अहंकाराशिवाय काही शिल्लक नाही. एर कायती बापुडी, कीर अहंकाराची घोडी. अहंकाराच्या घोडीवर माणसं बघून जीवन जगतात. जीवन कसं जगावं तर जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात अशी प्रतिज्ञा करा, असं पण करा की या जगामध्ये देवाची प्राप्ती झाली पाहिजे. पण ऐशा नावे देवाधरी जे तो भावे. आणि शेवटला तुकोबाराया सांगतात या पद्धतीनं तुम्ही जीवन जगलात मग देवाची प्राप्ती केली, कर्तृत्व केलं, पुरुषार्थ दाखवला की जीवन जगता जगता सत्कीर्ती तुमच्या सोबत नांदते आणि तुम्ही समाजातून गेल्याच्या नंतर देखील पाठीमागं सत्कीर्ती शिल्लक राहते. विठ्ठल हा अभंगाचा सरळ भाव व्यक्त केलेला आहे. वेळेच्या अभावी या अभंगावर पूर्ण चिंतन होईल न होईल हे सांगता येत नाही. त्या अगोदर अभंगाची भूमिका तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाच्या एका सिद्धांतावर बोलण्यापूर्वी काही अर्थात अर्पासा पर्याय द्यायचा तो असा. आपल्या या वसमत तालुक्याच्या वैभवाला शोभेल असा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भव्य दिव्य गिरगाव नगरीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. एकदा कराळे कंपनीसाठी या गिरगाव नगरीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण या महाराष्ट्रानं शिकायला पाहिजे या गिरगाव नगरीपासून. ज्या भूमीमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केलं, कर्तृत्व केलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना वारकरी संप्रदायाचे विचार आहेत, वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत, त्या परंपरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव कसा साजरा करावा त्या महाराष्ट्रानं गिरगावकडे बघून शिवजयंती साजरी केली पाहिजे.
आज समाजामध्ये आपल्या बापाला आवडत नाही हो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दारू पिऊन डीजे समोर नाचणं म्हणजे राजा, आपल्या राजांची विटंबना आहे. अरे दारू पिऊन नाचलेला आपल्या बापाला आवडत नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या महाराष्ट्राचे बाप आहेत, त्या बापाला कसं आवडेल. म्हणून एवढ्या प्रवाहामध्ये विचित्र प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या अशाच चालू आहेत. प्रत्येक जातीचा, प्रत्येक समाजाचा प्रत्येक महापुरुष बघा, अरे किती व्यापकता त्याने काम केलेलं आहे, किती कर्तृत्व गाजवलंय. अख्ख्या भारत देशाला गवसणी घालावं त्यांचा इतिहास आहे. आणि त्यांचा जन्म उत्सव, त्यांची पुण्यतिथी त्यांना लाजवेल असा कार्यक्रम चालू आहे. पण या गिरगाव नगरीमध्ये वारकरी संप्रदायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. या गिरगाव नगरीने एवढं मोठं मन केलेलं आहे. ही पावन पवित्र भागवत कथा असेल, हे कीर्तन असेल, ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. खरंच मला माहीत नाही माझी योग्यता आहे, माझी पात्रता आहे की नाही, पण तुमचा एवढा माझ्या आयुष्यावर, माझ्या जीवनावर फार मोठे उपकार आहेत. ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याचं महत् भाग्य तुम्ही माझ्या पदरामध्ये टाकले. या कार्यक्रमाला ज्यांनी आमंत्रित केलं, ज्यांनी फोन केला, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, पंच कमिटी संपूर्ण, तिच्यामध्ये आदरणीय आमचे देविदास पाटील मामा असतील, नवीन कार्यकर्त्यामध्ये गुलाबराव पाटे असतील, गुलाबराव दाजी असतील, आणि सगळ्यांना आधारस्तंभ त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातल्या 1 नंबर कार्यक्रमाच्या यादीमध्ये ज्यांनी नेऊन ठेवलं, हे आदरणीय आमचे रामचंद्र मामा असतील, पांचाळ साहेब असतील, जनार्दन मामा असतील, प्रभू मामा असतील. तर संपूर्ण तुमच्या गावाचं नाव या वारकरी संप्रदायाच्या 1 नंबरला यादीमध्ये यांनी नेलं. एकदा टाळ्या वाजवा मागच्या पिढीसाठी. आणि मोठ्या अंतकरणाने यावर्षी नवीन पिढीला, नवीन मुलांना सहकार्य केलं. आणि नवीन पोरांनी देखील आपला हे जेवढा मोठा वारसा आहे, अगदी थाटात आपल्या गावाला शोभणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना शोभणारा हा उत्सव, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा उत्सव गिरगाव नगरीमध्ये राहिला पाहिजे. या पावन पवित्र कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक आदरणीय माऊली महाराज आहेत, आदरणीय मोतीराम महाराज आहेत, ज्यांनी चाल म्हणली आदरणीय आमचे भजन सम्राट संतोषजी महाराज तेलगावकर, समाधान महाराज टाकळीकर आहेत, आदरणीय सुंदर गायन करतात आमचे परममित्र विठ्ठल महाराज आहेत, मामाश्री. सगळ्यांच्या सहकार्याने सुंदर आवाज जे पोहोचतात ते आदरणीय दाजी, या सगळ्यांच्या सहकार्याने 1 तास सेवा करण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व्यक्तिमत्व इथं उपस्थित आहेत. सुंदर हा कार्यक्रम सातत्याने यूट्यूबला राहणारे आमचे नाद ब्रह्म चॅनलचे आदरणीय आमचे दाजी तातेराव खराटे दाजी आहेत. सुंदर अगदी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. पटक्यावाले बाबा आहेत, या गावचे आहेत का बाहेर गावचे? उमरीचे आहेत का? बरोबर. परमार्थाची जाण आहे. जसं आमचे माऊली महाराज, 1 बोल वाजवला, 1 तुकडा वाजला की त्याच्या अंगावर काटे येऊ लागले. मी बघू लागलो ना, तुम्हाला वाटलं कोणी बघितलं नाही, तू एकटे यांनी टाळ्या वाजवल्या तुमच्यासाठी. वाजवायचे असतील जरा मोकळ्या तरी वाजवा ना. आता 2-3 दिवस झाले, तुम्ही माझ्यावर काही नाराज आहेत का? नाही, नाराज असलं तर मी जातो बाबा, उद्या महाराज आणा दुसरा. जाऊ का? अगदी आनंदामध्ये मायबापांनो हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह
आणि आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोण आहे जगद्गुरु तुकोबाराय? वारकरी संप्रदायातले सर्व संत एका बाजूला आणि हा वारकरी संप्रदायाच्या कळस स्थापनी असणारे जगद्गुरु तुकोबाराय एका बाजूला. कारण 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि त्या काळात 18 पगड जातीचे संत एकत्र केले आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी वारी केली पंढरपूरची. अख्ख्या गावात वारकरी संप्रदाय नेला. सगळ्या भागामध्ये 12व्या शतकात एवढं पवित्र वातावरण या महाराष्ट्रामध्ये. पण काळ बदलला. महाराष्ट्रावर भारत देशावर परकीय आक्रमण झाले आणि 16व्या शतकात तर एवढी विचित्र अवस्था. या मंदिरातला देव सुरक्षित नाही, धर्म सुरक्षित नाही, देश सुरक्षित नाही. आणि त्या 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबाराय देहू नावाच्या गावामध्ये जन्माला आले आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये त्या पडत्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचा पताका एकट्या जगद्गुरु तुकोबारायाने प्रत्येक गावागावापर्यंत नेला. प्रत्येक गावागावामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचले आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्माचा मार्ग रस्ता या महाराष्ट्राला दाखवला. एकट्या संतांनी जगद्गुरु तुकोबारायांनी 12व्या शतकात अनेक संतांनी क्रांती केली, महाराष्ट्र परमार्थानं पिंजून काढला. पण 16व्या शतकात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकट्या जगद्गुरु तुकोबारायांनी क्रांती केली. तिथून पुढं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वेगळे वेगळे संत जन्माला आले. 50 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर आपल्या परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये संत मारोतराव महाराज, संत मोतीराम महाराज जन्माला आले. त्याच 50व्या काळामध्ये समोर बीड जिल्ह्यात गेला तिथं भगवान बाबा वामनभाऊ जन्माला आले. समोर पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूरकडे गेला तर फडकरी त्या लोकांनी क्रांती केली. इकडं विदर्भात गजानन बाबा, या सगळ्या लोकांनी आपापले जिल्हे वाटून घेतले आणि परमार्थाची क्रांती केली. 50व्या वर्षी मारोतराव महाराज, मोतीराम महाराज 2-3 जिल्हे, परभणी, हिंगोली, नांदेड. भगवान बाबा वामनभाऊ बीड नगर जिल्हा. पण ऐका, 16व्या शतकात एकट्या जगद्गुरु तुकोबारायांनी या महाराष्ट्रात क्रांती केली. त्या तुकोबारायांचे शब्द, त्या तुकोबारायांचे अभंग आजच्या सेवेसाठी आहेत. विठ्ठल तुकोबारायांचे विचार. जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करणारे तुकोबाराय. राजा, या जगात जन्माला आल्यानंतर कसं जीवन जगावं? तुकोबाराय सांगतात, वीरत्व. पुरुष म्हणून जन्माला आला ना, पुरुषार्थ कमवा, त्या पद्धतीनं जीवन जगा. मग जीवन जगला तर मग तुमचं वीरत्व सिद्ध होईल, मग कर्तृत्व सिद्ध होईल. आणि या जगात या 2-3 व्यक्तींनाच किंमत आहे माणसा समाजामध्ये. गावामध्ये कोणाला मान आहे, तालुक्यामध्ये कोणाला मान आहे, जिल्ह्यामध्ये कोणाला मान आहे, राज्यामध्ये कोणाला मान आहे? फक्त 3 व्यक्तींना. हो, या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं नाव कोण रोशन करते, नाव कोण कमवतायत? तर 3 माणसं सांगितले. एक फार मोठ्या महात्म्याच्या वाणीतून एक वाक्य ऐकलेलं आहे बघा. ते सांगतात, 3 सजावत देश को. काय? 3 सजावत देश को, सती संत और शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. काय सांगितलं? समाजाचं नाव मोठं करणारे 3 जण आहेत म्हणले. कोण? सती, संत और शूर. सती म्हणजे पतिव्रता, आपल्या कुळाचं, गावाचं, तालुक्या, जिल्ह्याचं नाव मोठं करणारी पतिव्रता माऊली असते. आजपर्यंत समाजामध्ये जेवढ्या माता माऊल्यांचं नाव घेतलं जाते, आपलं कर्तृत्व करत करत, आपलं काम करत करत त्या माऊलीने आपल्या पतिव्रतेचा धर्म सांभाळलाय. म्हणून या जगामध्ये त्या माऊल्यांचं नाव आहे. त्याच्यामध्ये मोठमोठाल्या आजकालच्या माता माऊल्या असतील का पुराणातल्या असतील,
मागलच्या काळामधल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातेचं का नाव घेतलं जाते? धर्म सांभाळला माऊलीने. जिजा माऊली फुला वंदना, जिजा माऊली फुला वंदना, जिजा माऊली फुला वंदना, जिजा माऊली फुला वंदना. तुझा पेरणीने दिशा मुक्तदायी, तुझ्या पेरणीने दिशा मुक्तदायी, जिजा माऊली तुला वंदना, जिजा माऊली तुला वंदना, ओ जिजा माऊली तुला वंदना. का साधू संतांनी माझ्या जिजाऊ मातेला वंदना केली? का जिजाऊ मातेचं नाव घेतलं जाते? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता पतिव्रता होत्या. वीरपणा गाजवला. कर्तृत्व किती किती महान आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर शोभा राजे माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातेच्या कुशीमध्ये आहेत. अनेका दासीनं विचारलं, आऊ साहेब तुम्हाला काय डोहाळे लागतात? आणि तेव्हा कडाडल्या माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब. हातामध्ये तलवार घ्यावीशी वाटते, घोड्याला टाच मारावी आणि या महाराष्ट्राला इथल्या आया बहिणीला त्रास देणाऱ्या त्या पापी मुघलांना निजामशाही आदिलशाहीचा काटा काढावा असं वाटते. हे डोहाळे लागले. आणि एवढी पवित्र माझी जिजाऊ माता होते म्हणून या राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. हो, हे धर्म सांभाळला. त्याच्यानंतर अलीकडल्या काळात अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतलं जाते. ती माता माऊली प्रत्येक मंदिर उद्ध्वस्त केले होते, पण प्रत्येक मंदिराचं काम पुन्हा मंदिर दुरुस्त करण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केले. पतिव्रत कर्तृत्व करत करत पतिव्रत धर्म सांभाळला. आणि पुराणामधल्या त्या भागवतामध्ये दररोज मी कथा सांगत आहो. आजची देवती मातेची असेल, सती मातेचं चरित्र असेल, पार्वती माता असतील, सीता माता असतील, अनुसया माता असतील, ह्या सगळ्या पतिव्रता मावल्या आहेत. द्रौपदी मातेचं चरित्र. या समाजामध्ये आपल्या गावाचं कुळाचं नाव मोठं करणारी ही पतिव्रता आहे. 1 नंबर. 2 नंबरला सांगितलं संत आहेत, भक्त आहेत. या समाजामध्ये आपल्या गावाचं नाव करणारे सज्जन लोक आहेत, संत भक्त. किती संतांचा अधिकार असतो. आपल्या हिंगोली जिल्ह्यात एक संत जन्माला आले, वारकरी संप्रदायात. त्या संतांचं नाव आहे संत श्रीमणी नामदेव महाराज नरशिकर. नामदेवराया जन्माला आले आणि काय भक्ती केली मायबापांनो पांडुरंग परमात्म्याची. भक्त कसा असते? एकनिष्ठ भक्त. आयुष्यामध्ये पंढरीच्या पांडुरंगा व्यतिरिक्त कोणासमोर वाकले नाहीत नामदेवराया. विश्वमाऊली ज्ञानोबारायासोबत तीर्थयात्रा करत होते आणि तीर्थयात्रा करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबारायानं सांगितलं, नामदेवराया काशीचा भगवान भोले बाबा महादेव आहेत, भगवान विश्वेश्वराचं दर्शन घ्या. नाही घेतलं. समोर तीर्थयात्रा करत करत वृंदावनला बाकी बिहारी भगवान श्रीकृष्ण परमात्म्या समोर आले. जगाचा मालक भगवान श्री कन्हैयाची मूर्ती पाहिली. विश्वमाऊली ज्ञानोबाराय नतमस्तक झाले. शेजारी नामदेवराय आहेत, विनंती केली, नामदेवराया हाच तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, या कृष्णाचं कन्हैयाचं दर्शन घ्या. नाही सांगितलं. कारण माझा पांडुरंग परमात्मा कसा आहे? विटेवर उभा आहे, कटेवर हात आहेत आणि भक्तांची वाट बघणारा एकटा पांडुरंग परमात्मा आहे. इथे तर विचित्र दिसत आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे म्हणले? एका पायावर उभा आहे, हातामध्ये बासरी आहे.
वाजवितो वेणू देवोना चरणी वाजवितो वेणू हा कन्हैया त्या यमुने किनारे जो भगवान श्री कृष्ण परमात्मा आहे हे कन्हैया कृष्ण परमात्मा पाहिला आणि विश्व माऊलीत ज्ञानोबाराय सांगतात नामदेवराया दर्शन घ्याव नकार दिला माझा एकमेव देव कोणता आहे ज्या भगवंताचे त्या देवाचे हात कटेवर आहेत तो माझा देव आहे त्याचं मी दर्शन माझ्या नामदेवरायाचे शब्द माऊली ज्या देवाचे हात कटेवर कंबरेवर आहेत त्या पांडुरंगाचा भक्त आहे मी कोणासोबत हात जोडणार नाही किती एकनिष्ठता पाहिजे किती श्रद्धा पाहिजे भाव भक्ताचा तो सौधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म एक श्रद्धा असेल तर भगवान परमात्मा प्राप्त माझ्याकडे फक्त अर्धा तास शिल्लक आहे एक निष्ठता एक भाव असेल निष्ठा असेल तर देव आहे आपली भक्ती कशी आहे आपल्या भक्तीमध्ये निष्ठा आहे का राजा परीक्षित नरेश दाजी आपली आहे का श्रद्धा सप्ताह आला की गावाकडे यायचं फक्त आपल्या भक्तीमध्ये निष्ठा आहे का आपली काय कोण सांगितलं निष्ठा निष्ठी आपला वार बदलला की देव बदलायला
सोमवार आला निघाले महादेवाच्या मंदिरात. आता इथं सोमवारी एवढा पवित्र देवाचा देव महादेव भोले बाबा आहे, इथपर्यंतच भक्ती राहते का? सोमवार गेला की मंगळवार आला निघाली बाई देवीला. नवरात्रात बघा हो अंगात येते म्हणे देवी अंगामध्ये हो. आणि कोणत्या माऊलीच्या अंगामध्ये येते माहिती आहे? मोतीराम महाराज जी माऊली एक एक महिना आंघोळ करत नाही, 8-8 दिवस दात घासत नाही आणि तिच्या अंगामध्ये देवी येते. त्या देवीला काही चॉईस अनाथ निर्गुण प्रगटली बाबाली, निर्गुण प्रगटली बाबाली, मैदा गुर मर्दना लागून, मैदा गुर मर्दना लागून, पाती करमया दादनी, पाती करमया दादनी, भक्ती भावची निर्वाणी, भक्तानागची भावची निर्वाणी, आई जोगवा, आई जोगवा, जोगवा मागले रे जोगवा, जोगवा मागले, आई भवानी तुझ्या कुणाला काळीची भक्ताला, आगात महिमा तुझी गाऊन वारीत कडाला, आई कृपा करी माझ्या घरी राघवितो राजधानी, आई कृपा करी माझ्या घरी राघवितो राजधानी, आई गोदाला ये, हे गोदाला ये, भवानी गोदाला ये, गोदाला ये, भवानी गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली माळ, हातात भरली तुझ्या गाई माधवी कृपा करी माझ्यावरी राघवितो राजधानी, कृपा करी माझ्यावरी राघवितो राजधानी, गोंधळाला ये, वा वा याला म्हणतात वातावरण. टाळ्या वाजवा डबल एकदा माऊली महाराजांसाठी. आपली भक्ती कशी आहे? हा. मंगळवार आला देवी आठवत, देवीवर थांबत. वार बदलला की देव बदलते. हा रविवारी सगळं मार्केट बंद, ऑफिस बंद, सगळी शाळा बंद, पण रविवारी सुद्धा आपली भक्ती बंद नसते. रविवारी कोणता देव आहे? मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या
सगळ्या महाराष्ट्राला जेजुरी आठवते. जेवढे पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला भेटायला जातात, आळंदी ते पंढरपूर पायी वारी असते बघा. एका महिन्यासाठी घरादाराचा सगळ्या लेकरा बाळांचा त्याग केलाय पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यासाठी. आळंदीहून निघालेली पुणे सासवड एक मुक्कात आणि जेजुरीला आली माऊलींची पालखी. जेजुरीला तो पिवळा पताका पाहिला की सगळे वारकरी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे निघालेले आहेत. वाट रस्ता बदलतात आणि सगळे त्या डोंगरावर गडावर जातात. कोणाला भेटायला? खंडेरायाला. आपली भक्ती कशी आहे? एका देवावर एकावर विश्वासच नाही हो आपला. प्रत्येकाचेच कार्ड आपल्या खिशात आहे. साहेब आले की साहेब तुमचाच फोटो खिशात. नेमकंच कमळाचं चिन्ह होत आताच काढून ते गेले पुढं. दईदास मामा आता मीच कन्फ्यूज आहे. आता दुसरं कोणी लगेच तुमचाच फोटो. ही आपली एक मामा तुमचं सांगणं बरं बाबा. अख्ख्या महाराष्ट्राचं हीच कलेन आपलं काय. जवळचे आहेत मला फार लहानपणापासून शिक्षणासाठी मला ज्यांनी मदत केली आहे त्या महात्म्याचं नाव आहे देवीदास पाटील कराळे गिरगावकर. टाळ्या वाजवायच्या. मी त्या दिवशी सांगलो वृंदावनामध्ये गेलो मी महाराष्ट्राच्या बाहेर. तिथं सगळं अभ्यास नियोजन लागला सगळ्या गोष्टी, पण राहण्याचीच व्यवस्था तिथं कुणी स्वीकारायला तयार नाही. आणि टॉप वृंदावनात राहणे सगळी ब्राह्मण कंपनी चांगल्या एरियामध्ये, आणि कुठेही राहून अभ्यास होत नाही, साधना होत नाही. मग चांगल्या विरात मामाश्रींना फोन केला आणि त्यांचे पाहुणे एक महाराज होते. त्यांनी एक फोन केला त्यांना आणि त्यांनी एका फोनमध्ये आम्हाला एक वर्ष राहण्याची व्यवस्था त्यांनी व्यवस्थित केली. त्यांच्या कृपेमुळे मी भागवतावर अध्ययन केले आणि या गिरगावची कृपा तीच भागवत कथा तुमच्या गावामध्ये तुम्ही ठेवली माझी. ते उपकार त्यांचे आहेत. महाराष्ट्रामध्ये एकनिष्ठता राहिली नाही. आता हे जाऊ द्या, तुम्हाला दुसऱ्याचं सांगितलं की लय गोड वाटते. एकनिष्ठता आहे का आपली? साधे आपल्या संसारातलं बघा प्रपंच. हो, संसारामध्ये निष्ठा आहे का? नाही. ज्या घरामध्ये जावची सासूवर, सासूचा सुनेवर विश्वास आहे, जावचा विश्वास आहे, निष्ठा आहे, ते घरामध्ये चांगलं कारभार चालतो. ज्या घरामध्ये भावाचा एकमेकावर विश्वास आहे, मुलाचा बापावर, बापाचा मुलावर एक विश्वास आहे, त्या घरामध्ये चांगला व्यवस्थित कारभार होते. जो प्रपंच, जो संसार, ज्या मालकाचा मालकिनीवर विश्वास आणि मालकिनीचा मालकावर विश्वास आहे, ते घर चांगलं होते, ते संसार चांगला होते. मालक मालकीन कळाली की नाही? सर आणि मॅडम, सर मॅडम, नवरा बायको, ज्या नवरा बायकोचा एकमेकावर विश्वास आहे त्याचा संसार चांगला होता. पण आता संसारात सुद्धा विश्वास, एवढे चॅप्टर माणसं निघालेत मामाश्री. एका माऊलीला 8 दिवसासाठी माहेरला जायचं. मालक 8 दिवसासाठी माहेरला चालले. म्हटलं जा बाबा. सकाळी 12 वाजता गेली. गेल्याबरोबर 1 वाजता फोन लावला. मालक तुम्ही कोट आहेत? ते म्हणलं अगं घरीच आहे, सोप्यावर बसलो टीव्ही बघायलो. म्हणलं विश्वासच नाही, खरं सांगा माझी शपथ. अगं तुझी शपथ? हा. अगं तुझी शपथ? म्हणला नाही, व्हिडिओ कॉल उचला. व्हिडिओ कॉल उचला. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ते चित्र दिसणं गेलं. ते म्हणले खरं सांगा कुठं? अगं घरीच आहे. म्हणले तिथून उठा. उठले ना हे साहेब. तिथं काही चलत नाही, भल्यांच्या म्हणतात. हो, मुख्यमंत्री का असं, ते अमृता, तिचं नाव काय, मामी. ते म्हणते मालक तुम्हाला तर काही कळतच नाही. मोठ्याल्याच्या. आणि मग हे म्हणले उठा. तिथून सोप्याहून उठलं.
जा म्हणले किचन रूम मध्ये. तिथं किचन रूम मध्ये मिक्सर ठेवले वट्यावरती. मिक्सरचा खटका दाबा. मी गेलं मिक्सरचा खटका दाबला. मिक्सरचा खटका दाबल्यावर त्या मिक्सरचा घुर्र आवाज आला. घुर्र आवाज आला की तिला वाटलं घरी आहेत. बरोबर. पुन्हा 2 तासानं फोन केला. मालक कुठे आहेत? घरी. म्हणलं की जा किचन रूम मध्ये खटका दाबा. दिवसातून 4-5दा बेजार केलं. 4-5 दिवस झाले ना. 8 दिवसाला माऊली येणार होती. 5व्या दिवशी आली. 5व्या दिवशी आली की घराला कुलूप दिसलं. शेजारच्या आत्याला विचारलं, आत्या आमचे मालक कुठे गेले? ते म्हणले, बाई 5 दिवस झालं खलत्यात मिक्सर टाकून कुठं गायब आहे की काय पत्ताच नाही. हे आपला एकमेकाचा संसारामध्ये विश्वासच राहणार. एवढा साधा एकमेकाचा मोबाईल मागितला तर मोबाईल द्यायला तयार नाहीत लोक. विश्वासच नाही ना. हे चॅप्टरपणा एवढा आहे. मग असा ऐका, ज्याला संसार चांगलं करायचा आहे, संसार प्रपंच चांगल्या करण्यासाठी एकमेकावर विश्वास लागतो, एकमेकावर निष्ठा लागते, तेव्हा संसार चांगला होते. ज्याला जगाचा मालक देव प्राप्त करायचा आहे त्याला किती निष्ठा लागते. ही भक्ती आहे. आणि असे भक्त जन्माला आले की मग ते समाजाचं नाव, गावाचं नाव रोशन करतात. आणि तिसरी व्यक्ती तीच आहे, गावाचं, तालुक्या, जिल्ह्याचं, राज्याचं नाव मोठं करणारी. जो वीर आहे तो गावाचं नाव, जिल्ह्याचं, राज्याचं मोठं करतात. मग वीर कोणाला म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात. जगद्गुरु तुकोबारायची तुकोबाराया सांगतात, त्या जगात जन्माला आल्याच्या नंतर असं जीवन जगा, असं पुरुषार्थ, त्याला वीर म्हणतात, त्याला शूर म्हणतात. कोण? जे पूर्ण संसार जिंकतो, ज्याने संसार जिंकलेला आहे, हो, त्याला शूर म्हणतात. मग संसार कशाला म्हणतात? हो, संसार दोन प्रकारचा आहे.
आद्य गुरु शंकराचार्य एका ठिकाणी सांगतात संसार 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 कशाला म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. किती वेळा जन्माया नित्य भावे पदित नित्य भावे पदित नित्य भावे पदित. किती वेळा जन्माया नित्य भावे पदित मनमोनी जीवनाला शरण गेला ही तुझा. या जगात पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरण याला शास्त्रामध्ये संसार म्हटलं. हे एका प्रकारचा संसार आहे. आणि दुसरं व्यवहाराच्या दृष्टीनं जे आपला प्रपंच आहे घरदार बंगला पप्प्याची मम्मी पप्पाचा पप्पा पप्पाची आजी हे चिंट्या बिंट्या लेकरं बाळ हे त्याला काय म्हणतात हे संसार. दोन प्रकारचा संसार आहे. या जगातला कोणता जरी संसार असला तर ते संसार कसा आहे म्हणले ते दुःख रूप आहे म्हणले. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार सुद्धा नाही म्हणले संसारामध्ये. सुख तर बाजूला विचार सुद्धा नाही सुखाचा. आहे का संसारात सुख. संसार कुठून सुरू होते पंचाळ सर पडले की नाही अक्षदा नाही का. संसार कुठून सुरू होते लग्नापासून. लग्न म्हटलं की ज्याचं झालंय त्याला माहित आहे लग्नाचा मुक्का मार. हे पोरं वर बसले त्याला गुदगुल्या व्हायल्यात. बरं आहे बाळा कुंभमेळा चालू आहे नाही तर लई अवघड आहे. संसार लग्न सोपं आहे का संसार सोपं आहे का. आमच्या इकडं मुरुंब्याला पायरीहून पडलं गाडीहून पडलं मुक्का मार लागला की बाबा गरम करून हळद लावतात मुरुंब्याला. तुमच्या इकडं नाही शिवच आडवी आहे काय फरक आहे का. आमच्या तिकडं जरासं गावाच्या बाजूला तिकडं कीर्तन झालं हो की प्रत्येक जण येते महाराजाचं दर्शन घेते आणि 500 रुपये दक्षिणा देते. गिरगावमध्ये मी नवीन आहे सप्त्यात हे नियम आहे की नाही सप्त्यात नाही. मुरुंब्याला माणसं मेल्यावर जाळतात इकडं जीव गेल्यावर नाही. आता नियम बदललेत ना प्रत्येक अलग अलग. मग ते लग्न म्हणलं की लग्नामध्ये नवरदेव नवरीला हळद लावतात. का लावतात त्याचं कारण माहिती आहे का. मुक्का मार लागल्याच्या नंतर माणसाला मार लागल्यानं हळद लावतात. पण लग्न हे एवढा मोठा मुक्का मार आहे ते व्हायच्या अगोदर 2 दिवसांना हळद लावतात. त्याला सगळ्याला माहित आहे याला मोठा दणका बसणार. आणि ते लग्न झालं एक जणाला 1 कोटी 1-1.5 कोटी पॅकेज होतं म्हणून मुंबईला ड्युटी होती. लग्न झालं ना बायकोला मॅडमला घेऊन गेला हा मुंबईला. तिथं पगार जास्त आहे हो त्या जवळजवळ 10-15 लाख रुपये महिना पडत असेल. पैसे जास्त आहे पण त्या मुंबईमध्ये जागा कमी आहे मामा. मग त्या 10 बाईच्या 10 रूममध्ये संसार थाटलेला आहे. तिथं जेवायचं तिथं आराम करायचं. जेवण झालं पडल्या झोपताना विचार करू लागल्या. संसारात बोलण्यात देखील सुख नाही विचार करण्यात देखील संसारात सुख नाही. मग बोलता बोलता ते म्हणले मालक आपल्याला आता मुलगा झाल्यानं त्याला कुठं ठेवायचं म्हणले. 2 जण आहोत संसार चांगला चाललाय. मुलगा झाल्यानं उद्या ते म्हणलं काय नाही तू जरा पलीकड होई मी जरा अलीकड होतो त्याला जागा होती. ते म्हणले दुसरा मुलगा झाल्यावर हे म्हणलं आणखी जरा असं तू पलीकड होय मी जरा अलीकड होतो मी जरा अलीकड म्हणलं त्या कॉटून खाली पडणार
खाली पडल्याबरोबर डावा पाय गेला. हे कोणत्या मुलानं घातला पाय? हा? स्वप्नेचे चेविले जाईला राया स्वप्नेचे मुलगा जन्मालाच आला नाही तर पाय घातला. बरं, मुलगा पहिल्या मुलानं घातला का दुसऱ्या मुलानं? दुसऱ्या. हे गप्पा मारताना विचार जरी संसारा केला तर संसारातला विचार सुद्धा दुःख देते. म्हणून महाराज म्हणले, एवढा दुःखरूपी संसार ज्याने जिंकला तो खरा शूर आहे म्हणले. शूर कशाला म्हणतात, वीर कशाला म्हणतात? एक वीरत्व नाव आलं की या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये एका महात्म्याचं नाव येते. त्या महात्म्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. काय वीरपणा केला, काय कर्तृत्व केले या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज या महात्म्याच्या नावाने त्यांच्या जयंती निमित्त एवढा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह होते. काय कर्तृत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. दाजीयाचा आवाज द्या जरासा. 16व्या शतकामध्ये या भारत वर्षातला, महाराष्ट्रातला, मंदिरातला देव सुरक्षित नव्हता. इथला धर्म सुरक्षित नव्हता, देश सुरक्षित नव्हता. कोणी यावं 16व्या शतकात आणि माझ्या आईच्या पदराला हात लावावी एवढा नीच पात्रेला गेला महाराष्ट्र. आणि त्या वातावरणामध्ये 16व्या शतकात शिवनेरी गडावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी पुण्याई कशी आली व पळाला ओ बापाचा बाप तू जन्मला, बापाचा बाप राजा तू जन्मला, बाबा तू जन्मला, तो बापाचा बाप बाबा तू जन्मला. जिजाईची पुण्याई कशी आली व पळाला, जिजाईची पुण्याई आली व पळाला. तो बापाचा बाप बाबा तू जन्मला, तो बापाचा बाप बाबा तू जन्मला, तो बापाचा बाप बाबा तू जन्मला. हाती घेतली तलवार, काय कार्य, काय कर्तृत्व आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देवाचं रक्षण करण्यासाठी हातामध्ये तलवार घेऊन क्रांती केली. ऐका, आज तुमच्या आमच्यावर संकट आलं तर देव आपली मदत करण्यासाठी आहे. पण 16व्या शतकात देवावर संकट आलं, देवाचं संकट निवारण करणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज. तो पापी अफजल खान या महाराष्ट्राची फेरी करताना तुळजापूरला आई भवानीच्या मंदिरामध्ये गेलेला आहे. भवानी मातेच्या मंदिरामध्ये गाय कापली आणि गायीच्या रक्ताचा अभिषेक आई भवानीला केलेला आहे. अरे विटंबना केली या जगदंबेची. आणि तोच पापी अफजल खान सोलापूर मार्गी वाईला जाताना पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये आला आणि पांडुरंगाच्या मंदिराला उद्ध्वस्त केलंय. एवढ्या पापी अफजल खानाचा कोथळा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. हाती घेतली तलवार, केला दुष्टाचा संहार, हाती घेतली तलवार, केला दुष्टाचा संहार. त्या अफजलाचा कोथळा
शिवाजी महाराज. काय क्रांती केली, काय कार्य केले या छत्रपती शिवाजी महाराजांनी. डोळ्याचं पातळ होते त्याला निविष म्हणतात. अरे डोळ्याचं पातळ होते त्याला निविष म्हणतात. वाहक 2 पावलं पाठीमाग सारते त्याला आवर्तन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. एवढा अधिकार छत्रपती शिवरायांचा. आणि किती वयाच्या 16व्या वर्षात इथं स्वराज्य स्थापन व्हावं, सामान्य लोकांचं, शेतकऱ्यांचं राज्य यावं म्हणून वयाच्या 16व्या वर्षी भगवान शंकर भोले बाबाला जगाच्या पाठीवरला पहिला रक्ताचा अभिषेक घालणारा पहिला शिवभक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक घातला आणि प्रतिज्ञा केली या महाराष्ट्रामध्ये, भारतवर्षामध्ये स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि वयाच्या 16व्या वर्षी क्रांती करणारे छत्रपती शिवाजी महाराज. काय काय क्रांती आहे. त्याच 16व्या वर्षात विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी पुरुषार्थ वीरपणा दाखवला. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्याच 18व्या 19व्या वर्षात जगद्गुरु तुकोबारायांचं कर्तृत्व आहे महाराष्ट्रावर, पुणे जिल्ह्यावर कर्ज तुकोबारायांचं. आणि कर्ज वसूल करण्यासाठी घरच्यांनी आज्ञा दिली, तुकाराम सेठ कर्ज वसूल करण्यासाठीचा. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडलेला आहे, लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, कसं कर्ज वसूल करावे व्यापाऱ्यांकडून, शेतकऱ्याकडून, सामान्य माणसं. साधूचं अंतकरण दया निर्माण झाली. त्याच कारभाराच्या वया इंद्रायणीमध्ये टाकल्या, मग परमार्थाला सुरुवात केली. जगद्गुरु तुकोबार आहे. वयाच्या 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सदैव समाधी घेतली. 25व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी शिकागोची धर्म परिषद जिंकली आणि या हिंदू धर्मांचा पताका 7 समुद्रासमोर नेऊन पोहोचला. एवढे क्रांती करणारे वीर पुरुष. आणि शेवटची क्रांती सांगतो. वयाच्या 38व्या वर्षी 140 लढाया करणारा आणि एकही लढाई पराभूत झाला नाही. चांगल्या पंडिताला, वेदशास्त्राला लाजवेल असा संस्कृत मध्ये 4 ग्रंथ लिहणारा. आणि वयाच्या 38व्या वर्षी दिल्लीचं तख्त औरंगजेब समोर उभा आहे आणि सांगितलं छत्रपती संभाजी राजांना, संभा इस्लाम कबूल कर, मुस्लिम धर्म स्वीकार. हो, हे भारत देशाचं साम्राज्य तुझ्या चरणावर. तो कडाडले छत्रपती संभाजी महाराज. औरंग्या, अरे हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार. प्राण दिला मायबापांनो धर्मासाठी. कुणी सळ्या खुपसाव्या, कुणी तलवारी खुपसाव्या, डोळे काढले आणि मग त्या हिंदू धर्मासाठी वयाच्या 38व्या वर्षी प्राण समर्पित केला छत्रपती संभाजी राजांनी. म्हणून म्हणावं लागते आज देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. असं कर्तृत्व असेल, असा वीरपणा असेल की मग तुकोबाऱ्या म्हणतात आपल्याला संसार जिंकता येतो. आणि हे पुरुषार्थ सगळ्यांच्या अंगामध्ये आहे. सगळ्यांच्या कर्तृत्व कुणालाही मोठं होता येते, पण त्या अर्जुनासारखी अवस्था झाली आपली. हो, कुरुक्षेत्रामध्ये पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य पाहिले आणि धनुष्यबाण अर्जुनाने खाली ठेवलेला आहे. का? ते एवढे मोठे रथी महारथी कोण आहेत? हा भीष्म गंगा नंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णविरू. या एकेकाचे नि मनोव्यापारे, हे विश्व होय सारे, हा कृपाचार्यन पुरे एकलाची. हे रथी महारथी पाहिले आणि अर्जुनाने धनुष्य बाण खाली ठेवलाय. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा उपदेश करायला लागले, राजा इकडे लक्ष दे. हो, तू एवढा पुरुषार्थ आहे, एवढा वीरपणा तुझ्यामध्ये आहे, एवढं कर्तृत्व करू शकतो, हे सामान्य गोष्ट आहे. तू कोण आहेत? मग अधिकार सांगितला अर्जुनाचा, पुरुषार्थ सांगितलं, कर्तृत्व सांगितलं. आजपर्यंत इतिहासामध्ये अशी घटना झाली नाही म्हटली. हा, कोल्याला बघून सिंह पळून गेला. हा, कोल्याची झुंबे
सिंहासी झोंबे कोला ऐसा अपाडू अतिकी नाही झाला, परी तो तुवा साच केला आजी. सांडे हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण संग्रामी कवन कारुण्य तुझे. अधिकार सांगितला, तू कोण आहे, तू शूरवृत्तीचा ठाऊ, इंद्रिया माझी राहू. मग अर्जुनाला गीता सांगितली, मग यानं धनुष्य बाण घेतला. मग सगळ्यांना रक्ताच्या तारुळ्यात पडला. अर्जुनाकडे पुरुषार्थ वीरपणा नव्हता का, होता मायबापांनो, पण अज्ञान आडवालं. त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण फार मोठी क्रांती करू शकतो, कार्य करू शकतो. कारण एक सामान्य माणूस मायबापांनो आज काय करू शकेल काही सांगता येत नाही. एक सामान्य दिसणारा साधारण काळा सावळा लकडेला माणूस पण या महाराष्ट्र अख्खा पेटवला, अख्खा गोरगरीब मराठा समाज एकत्र केला त्या मनोज दादा जरंगे पाटलांनी. घोडी कराची घोडी कराची घोडी जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, त्या जगात जन्माला आल्याच्या नंतर चांगलं जीवन जगलं, कर्तृत्व केलं, पुरुषार्थ केला तर मनुष्याचं जीवन चांगलं होते. नाही तर काय आहे म्हणलं या जीवनात, अहंकाराशिवाय काही शिल्लक नाही. हो, कुणाला 5 एकरचा 10 एकरचा पैशाचा घराचा गाडीचा अहंकार माणसाला त्रास देते म्हणले. हा, जर मग कसं जीवन जगायचं तुकोबाराया सांगतात, राजा जीवनात असं जीवन जगल पण ऐशा नावे देवाधरी जेतो भावे. समाजात अशी प्रतिज्ञा कर, पण कर की देव प्राप्त झाला पाहिजे. या जगात मोठं व्हायचं असेल तर प्रतिज्ञाशिवाय पर्याय नाही. माय बापा शाळेमध्ये शिकता शिकता लहान मुलगा मोठमोठाल्या कर्तृत्व प्रधान व्यक्तीचं चरित्र जीवन ऐकते, मग त्याच्या अंगामध्ये मनामध्ये बसते बघा, मोठं होऊन मी हे करणार, IAS अधिकारी होणार, PSI होणार, इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, मोठ्या पदावर जाणार. लहान मुलगा शाळेमध्ये मनामध्ये बसते, पण करते, प्रतिज्ञा करते आणि मग त्या पद्धतीने अभ्यास. तारुण्यामध्ये 12-12 तास 15-15 तास मुलं अभ्यास करतात, न कुठं व्यर्थ घालता. मग ते IAS अधिकारी होते, PSI होते, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी. ही प्रतिज्ञा केली. कोणतंही कार्य करायचं असेल प्रतिज्ञा करावी लागते. पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे. आपल्या बापाच्या सेवेसाठी, बापाचा विवाह लग्न करण्यासाठी स्वतः ब्रह्मचारी राहिला, स्वतः अविवाहित राहिला आणि बापाचा विवाह लग्न करून दिला. प्रतिज्ञा घेतली त्या गंगापुत्र देवव्रताने. देव ब्राह्मण सूर्य चंद्र भगवंताला साक्षी वाढून मी अजन्म ब्रह्मचारी अविवाहित राहील आणि शेवटपर्यंत मायबापांनो अविवाहित राहिले. म्हणून त्या गंगापुत्र देवव्रताचं नाव पडलं. भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळं पितामह भीष्माचार्य. अशी प्रतिज्ञा असेल मग देव आपल्याला प्राप्त होते. का देव प्राप्त होत नाही? ताकद पाहिजे, अधिकार पाहिजे. कोणतीही गोष्ट देवाच्या संदर्भात बोलतो हीच नाही, तर तुम्हाला समाजात जे कर्तृत्व करायचे, ज्या क्षेत्रामध्ये क्रांती करायची, पण लावून करा, ताकद, संघर्ष, कष्ट करा ना. काय मिळणार नाही? कष्ट हे श्रेष्ठ आहेत. देरे हारी परंगावरी नाही भेटत. ज्याने कष्ट केले, ज्याने साधना केली, तो माणूस तेवढा मोठा होते. मग असं कर्तृत्व केलं की तुकोबाराया म्हणतात, जीवन जगतानाही कीर्ती तुमच्या सोबत नांदते आणि गेल्याच्या नंतर देखील कीर्ती पाठीमाग शिल्लक राहते. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे, तुका म्हणे जावे. तुका
जगद्गुरु अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात राजा, जीवन असं जगावं तुका मने जियावे आणि सत्कीर्तीने बरवे. जगात जीवन जगतानाही सत्कीर्ती आपल्यासोबत नांदली पाहिजे आणि समाजातून गेल्याच्या नंतर देखील आपलं नाव शिल्लक राहील. आजपर्यंत जेवढ्या महात्म्यांनी काम केलेलं आहे समाजासाठी, देवासाठी, धर्मासाठी, त्यांचं नाव, त्यांची कीर्ती पाठीमागं शिल्लक आहे. गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. अनेक मोठमोठाल्या महात्म्यांची कीर्ती समाजामध्ये शिल्लक आहे. आज ज्या राजांची जयंती साजरी करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती समाजामध्ये शिल्लक आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण एवढा समाज एकत्र केला, एवढी क्रांती केली आहे शिवाजी महाराजांनी.